तर आपण आलतो ना सराब्यांचं दर्शन घ्यायला. तर बच्चन 70च्या स्पीडने दिसला. त्याला म्हणलं जरा देवाच्या काय तर ते देवाच्या पाया बिया पडे. आणि कुठं चाललंय खादी बिदी घालून का हवा करायचं का कामावर नाही आज एक मेची लगेच पोरांवर सकाळ सकाळ काय बा तुम्ही लय तयार का हो कंपनीवाली असली ह्या बाबतीत लय तयार. चला साईडवर खड्डे खांदा आहे. तर जो आपला कालचा विषय तुम्ही बघितला असेल व्हिडिओ, त्यांची गोशाळा पण इथनं म्हणजे ह्या आपण चिंचोली रोडनं जातो ना आतमध्ये त्यांची गोशाळा आहे. तर इलेक्ट्रिशियन म्हणजे तुम्हाला मी सांगतो कसं आहे ती पहिले तुम्हाला पेमेंट देणार थोडंफार. म्हणजे समजा एक 10,000चं बिल आलं तुम्हाला एक 5,000 देणार, परत 4,000 रुपये देणार. म्हणजे झाले की ते आपले 9,000 रुपये झाले. 1,000 रुपये मागच ठेवणार. परत दुसरं पुढच्या बिलात तुम्हाला समजा 15,000 तुमचं बिल झाले तर तुम्हाला 5 देणार, परत 4 देणार, बाकीचे 6 तुमचे मागच ठेवणार. अशी म्हणजे त्यांची कामधंदे. तर आपण आणि म्हणा देतो पुढचं काम कर. माणूस कसं आहे थोडंफार पहिल्यांदा पैशाचा लालच दाखवले करणार. आणि आपण कसं होतं आपण देवाचं त्यामुळे तुम्हाला मी काल सगळं सांगेलच केलं मामाच्या शब्दाखातीर बऱ्यापैकी आपण त्यातलं काम त्यांचं केलं. म्हणजे अशी पैसा बुडवतात त्यामुळे तुम्ही त्या भागवत्यांना पूर्णामध्ये काम करूच नका कोणीच. म्हणजे मी आत्तापर्यंत बऱ्यापैकी आता मला त्यांच्यातलं एक काल प्लंबिंग भेटला. प्लंबर म्हणजे सारखे यशाच्या दुकानात त्याचं प्लंबरचं काम चालू होतं. त्याला मी विचारतो म्हणला माझं पण पैसे त्यांनी असं अडकून ठेवलं. म्हणजे भरपूर माणसं त्यांचं म्हणजे ती कामच ती की पैसे एखाद्या माणसाकडून काम करून घ्यायचं आणि पैसे अडकवायचे. म्हणजे असं मी त्यांच्याशी वाईट बोलत नाही पण बऱ्यापैकी त्यांच्या माणसांचे जी त्यांनी आतापर्यंत कामं केली ना त्यांचं बऱ्यापैकी पैसे अडकवलेत. आणि त्यात त्यांनी आपण कसं होतो आपण लहान होतो आणि आपण एवढी कामं मग करत होतो त्यात त्यांनी आपला फायदा घेतला. पहिल्यांदा गेल्या म्हणले अनुभव नाही तुला असं तसं. ह्यांच्या अगोदर आपण 1000 कामं केल्यात आणि आपल्याला त्यात अनुभव नाही का अशी गोष्ट आहे का. ह्यांनी आपल्याला असं बोलले की अनुभव नाही तुला हे नाही. एकदा तर म्हणजे अशी माझ्यावर पोरं येतात ना आता साईडवर आपले भाऊ आले की ते थांबतात ना मित्र तर ती मला म्हणला की तू इथं तुला येऊन देतो देवाचं आहे बाकीच्यांनी यायला काय परमिशन नाही येतं तू फक्त कामाशी मतलब आहे आमचा तुझा. म्हणजे अशी त्यांची बोलण्याची पद्धत आहे. तर काय त्यांना बोलू शकत नाही आपण. पण तुम्ही माझं तर एक हेतू आहे की तुम्ही तिथे कामच करू नका. पहिली गोष्ट अशी जी माणसं असतात ना त्यांचंच नाही बाकीच्यांच्या इथं पण काम करू नका. कारण पैसे अडकून राहिले कसं असतात कष्टाचं पैसे असतात अडकून राहिले की तळतळाट लागतो माणसाचा. आणि बऱ्यापैकी असं पैसे अडकून राहिले की माणूस मग म्हणजे कामाचं माणसाचं मूड किंवा खच्चीकरण होतं माणसाचं. काम माणूस करू शकत नाही असा विषय होतो. त्यामुळे असल्या फ्रॉड माणसांकडे कामच करू नका तुम्ही पहिली गोष्ट. माझ्यासमोर बघताय तुम्ही ऑरेंज कलरचं ही त्यांची अपार्टमेंट आहे. त्या अपार्टमेंटमध्ये पण आपण काम केलेलं. आणि पुढं जे हॉटेल बघताय श्री भागवती माता मंदिर असं देवाचं नाव दिलं त्यांनी. आणि असं माणसांचे पैसे बुडवायचे धंदे करतात. तर आता आपण पोचलेलो आहेत. डबी गेला आता बॅग बिग आणायला. बॅगा वगैरे घेऊ डबं वगैरे घेऊ आणि डायरेक्ट वेरुळीला जाऊ. वेरुळी तुम्हाला दाखवतो कुठे तुम्हाला तर बऱ्यापैकी माहीत असेल जे ब्लॉग बघते त्यांना. बाग त्या मांडरा दिवशी तिकडे साईडला टॉकावे त्यामुळे डोंगरात गेल्यावर रेंजच नसती. तसं की आपण वाशिवलीला काम केलं तर रेंज तसं सीन आहे तर सेम सीन आहे. बघूया जर असेल रेंज तर नशीब. म्हणजे त्या दिवशी गेलो तर नव्हतीच आम्हाला घराच्या बाहेर आल्या होती रेंज बऱ्यापैकी. पण बघूया तिथे गेल्यावर काय होतं. तर हे सरादामा आपण घेतला आहे पट्ट्या वायरी आणि आपली बॅग. अजून आपल्याला बरंच मटेरियल न्यायचं आहे पण आज मेन टप्पा आहे त्याचंच कामाचं मटेरियल मिळेल बस. आणि शायनिंगमध्ये जाऊ आता चला. तर अशा रीतीनं आपण साईडवर पोचू. ऊन एवढं तुफान आहे की आता काम चालू करू. आता खाऊन आद्याबाद काम झालं पाहिजे आपलं. कारण विषय असा आहे ह्यांचा की पट्ट्या मारायच्यात आणि बोर्ड जे आपण वर मारतो ते कन्सिलमध्ये म्हणजे भिंतीत त्यांना बोर्ड पाहिजे. बघूया कसं काय त्यांची रिक्वायरमेंट तशी म्हणतात तसंच काम करून द्यायला दिलं पाहिजे. बघू त्याचं रेट जरा वेगळं पडणार कारण आपल्याला ग्राइंडर सगळं जराघरी करावे लागणार. तर करू कामाला सुरुवात. आपलं सगळं इकडचं म्हणजे बिल वगैरे मारून झालं तर राहुल पण मारलं तुम्हाला दाखवतो. म्हणजे हे बघा पहिली लाईन दोरी मारली परत ड्रिल मारली आणि राहुल प्लग म्हणजे एक प्रोसेस करून घेतला. त्याच्यावर मारतात आपल्याला पट्टे. पण विषय आज ह्यांचा शॉर्ट असा आहे की हॉलचं काम थांबवावं लागणार. कारण तेवढं आपण आलो 30-35 मला वाटतं 35-40 किलोमीटर असेल. मांढरदेवचा अख्खा घाटवर चढून आपण आलो वेरुळीच्या साईडला. घाटापासून मांढरदेवपासून मला वाटतं ही वेरुळ एक 12-15 किलोमीटर असेल म्हणजे एक माझा अंदाज. तर एवढं आपल्याला काय माहीत नाही कमी असेल. तर एवढं लांब आपण आलो पण आता हॉलचं काम आज होणार नाही. हॉलसाठी आम्हाला परत सेपरेट यावं लागतं. म्हणजे असं डबल हेल्पाटा करावं लागतात. अशा समस्या असतात काय करायचं. तर आता आपलं काम म्हणजे एक किचन 2 बेडरूम टोटल आपल्या फायनल झालं आणि देवघर राहायला हॉल. आता हॉलमध्ये चाललं आहे बाह्यांचं फरशी फिटिंग म्हणजे फरशी बसवायला चाललं आहे. तर आता आम्ही बसतो जेवण करू आता. तर विषय असा होता आज हे 1 मे कामगार दिवस. आपण कामगारपेक्षा दिवस आपलं वाईट आपण हे बही आहे त्यामुळे आपल्याला सुट्टी घेऊन नाही जमणार. मग आपल्याला रोज कामावलंच पाहिजे. कामगार दिवशी कामगारांना सुट्टी असते आपल्याला नसते. आता आपण काम बघू कसं काय होते. मला डायरेक्ट हाफ डे घरी. तर आता काम आपलं थांबवलं आता मला आला कटाळा. म्हणजे कटाळा तसं करून जमणार नाही. कटाळाचा विषय नाही झालं असं बाह्याने आता लागल्यात फरशी बसवाय आणि म्हटलं आता
आता जावं घरी, काय थांबून तर काय फायदा होणारच नाही आपल्याला स्पीड ब्रेक. तर आता उद्या बघू, त्यांचं फारशी जर बसून झाली हॉलची तर उद्या उचल घेऊ, उद्या येऊ त्यांचं. आता कसं हे 2 दिवसाच्या कामाला 4 दिवस लागणार 100%. बघत चला तुम्ही, तुम्हाला तर माहिती आता आपण रोज ब्लॉग बनवतो त्यामुळे तुम्ही बघा. तर आपण वाईट पोचलो आहे आणि आता निघूया आपण घराकडे. पण घरी जाता आता मम्मी आणि शरू आल्यात बस नाही, तर वाईट कशाला आल्यात काय माहीत नाही. त्यांना पण घेऊ आता गाडी आणि डायरेक्ट आता त्यांना घरी घेऊन जाऊ. तर बघा हे आपल्याला भेटलं दोघं आणि यांना आपण न्यायला आता चालली घेऊन घरी. हे आलं बॅग घ्यायला व्हायला आणि शरणने आम्ही सुट्टीला त्यामुळे टाईमपास चालला यांचा घरी. तर आता आपण जाऊ घरी.